पती पत्नी आणि तिच्या वादात रंगेहात हाय व्होल्टेज ड्रामे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. असाच एक थरारक प्रकार मध्य प्रदेशातील रेवा शहरात समोर आला आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याची कुणकुण लागताच पत्नीने चक्क 70 किलोमीटरपर्यंत पतीचा पाठलाग केला. एका हॉटेलच्या खोलीत पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडल्यानंतर पत्नीचा राग अनावर झाला. तिने तिथेच पतीला खेचत खोलीबाहेर काढले आणि बेदम चोप दिला. या मारहाणीचा आणि राड्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा आणि तिच्या पतीचा विवाह 2025 रोजी 3 जुलै 2025 रोजी कोर्ट मॅरेजद्वारे झाला होता. हे तिचे दुसरे लग्न होते आणि पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा देखील आहे. मात्र लग्नाच्या अवघ्या काही दिवसानंतरच तिचा पती अचानक गायब झाला. त्याने स्वतःचा मोबाईल नंतरही बदलला आणि तिच्याशी संपर्क तोडला. पतीच्या या संशयास्पद वागण्यामुळे पत्नीने स्वतःहून चौकशी करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान तिला समजले की तिच्या पतीचे इतर महिलांशीही प्रेमसंबंध आहेत आणि तो सध्या दुसऱ्या एका महिलेसोबत रेवा येथील सामन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये थांबलेला आहे. माहिती मिळताच पत्नीने वेळ न घालवता तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास करत ते हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये जाऊन तिने पती थांबलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावला. खोलीचा दरवाजा उघडला तसे समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा पती दुसऱ्या एका महिलेसोबत नको त्या अवस्थेत तिथे उपस्थित होता. हे पाहताच पत्नीचा संयम तुटला. तिने खोलीत शिरून दोघांनाही जोरदार शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या पत्नीने पतीला एकामागून एक कानशिरात लगावत चांगला चोप दिलेला आहे. एवढ्यावरच तिचा राग शांत झाला नाही. मग तिने पतीची कॉलर पकडली आणि त्याला खेचत थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे.